नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय परिहार आणि मी कावेरी सीडचा प्रतिनिधी आहे. परभणी आणि बीड जिल्हा पाहतो. तर आज आपण गुंजमध्ये गुंज या गावामध्ये आहोत. तिथं आपले शेतकरी आहेत विष्णुकुल भैया म्हणून. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आपल्या कावेरी कंपनीचे 1901 वाण हे लागवड केलं होतं. तर आज रोजी त्याची हार्वेस्टिंग होत आहे, तुम्ही बघू शकता. हे फळाचे पण रास टाकलेले आपण इथं. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या भाषेमधून जाणून घेऊयात की बा आपल्या वाणाबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा मला. विष्णू आसाराम कुलबाया. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 73 84 16 15. बरं, तुम्ही हे वाण किती दिवस झालं लागवड केलेले? हे वाणला झाले तर 80 दिवस आज. 80 दिवस झाले. बरं, ह्या वाणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? फळ एकदम नंबर एक आहे, कडक आहे आणि 6 ते 7 किलोची साईज आहे. अशी बरं, ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस तुम्हाला उगवणीबद्दल काय वाटतं? उगवण शक्ती एकदम नंबर एक. 95% उगवण शक्ती झाली. बरं 95 ते 96. बरं, 95 ते 96% उगवण झाली. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याला रोगराईच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर जसं वातावरण बदल झालेला आहे तसं त्या वातावरणानुसार काय वातावरणाच्या हिशोबाने टरबूजाची साईज 6 ते 7 किलो झालेली आहे. आणि रोगाबाबतीत काय वाटतं तुम्हाला? रोगप्रतिकार क्षमता कमी आहे. कमी आहे ना? बरं बरं. आणखी तुम्हाला हे काय वाटतं, किती वर्षापासून तुम्ही वाण लावतात आपल्या कावेरी? हे 2 वर्ष झाले. गेल्या वर्षी आपण 2च पुड्या लावल्या हां. यंदा 25 पुडी लावली. 25 पुडी लावलेली. तुम्ही स्वतः एकट्यानं 25 पुड्या लावलेल्या आहेत. बरं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी अनुभव चांगला राहिला आहे म्हणा. आता पुढच्या वर्षी आपण 30 20 समजा हेच करू. असं आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही शेतकऱ्याला काय उद्देश द्यायला एखादा? काय एकदा लावून बघा 4-5 पुड्या माझ्या हिशोबाने, पुन्हा काही भाऊ. बरं. आणि लांबच्या समजा ज्यावेळेस व्यापारी तुमचा माल उचलायला येतो त्यावेळेस व्यापाऱ्याला काय वाटत होतं? म्हणजे व्यापारी काय म्हणत होते गेल्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही माल पाठवला त्यावेळेस? गेल्या वर्षी व्यापारी आपल्याला म्हणला होता हेच टरबूज लावून बघा एकदा, मग त्यासाठी आपण जास्त लावून बघितलं नाही. अच्छा. म्हणजे माल त्यांनी पाठवला तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही? अडचण नाही आलेली. म्हणजे शेतकरी मित्र सांगायचं म्हणजे किंवा लांबच्या लोडिंगला तुम्ही जर समजा जम्मू काश्मीरचं पाठवत असाल, दिल्ली पाठवत असाल, तर हे लांबच्या लोडिंगला तुम्ही वाण जरी पाठवलं तरी काय कुठल्याही प्रकारची व्यापाऱ्याची अडचण येत नाही. आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा रोगराईच्या बाबतीत पण चांगलं वाण आहे. तरी साहेब तुम्ही आमच्यासोबत जुळून राहिले. तुम्ही कावेरी कंपनीचे 1901 वाण तुमच्या शेतात लावल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आम्ही. आणि कावेरी सीड कंपनीकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू देतो.